श्री स्वामी समर्थ प्रकट दिन पूर्वतयारी घराला मंदिर आणि मनाला गाभारा बनवायचे नियोजन. स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजेच भक्तांच्या आयुष्यातील चैतन्याचा सोहळा. या मंगलदिनी स्वामीचे अक्कलकोटमध्ये आगमन झाले आणि अवघ्या जगाला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे आश्वासन मिळाले. गुरुवारी आपण स्वामी समर्थांच्या आगामी प्रकट दिनाच्या पूर्वतयारीविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. प्रकट दिन हा केवळ एकाच दिवसाचा उत्सव नसून ती एका साधनेची पर्वणी आहे. त्याची तयारी कशी असावी हे जाणून घेणे प्रत्येक स्वामी भक्तांसाठी महत्त्वाचे आहे. पहिला, मानसिक तयारी. मीपणाचा त्याग. कोणत्याही उत्सवाची खरी सुरुवात ही मनापासून होते. स्वामींना बाह्य सजावटीपेक्षा अंतःकरणाची शुद्धता जास्त प्रिय आहे. प्रकट दिनाच्या तयारीचा पहिला टप्पा म्हणजेच मनातील नकारात्मक राग आणि अहंकार दूर करणे. हे स्वामी, हा उत्सव तुमचा आहे आणि मी केवळ तुमचा सेवक आहे, हा भाव मनात रुजवणे हेच खरी मानसिक तयारी होय. दुसरी, घराची स्वच्छता आणि शुद्धीकरण. वस्तुशुद्धी. प्रकट दिनापूर्वी घराचा कोपरा न कोपरा स्वच्छ करावा. अडगळ काढून टाकावी. ज्या घरात स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी आणि गुरुतत्व वास करतो. उत्सवाच्या काही दिवस आधीपासून घरात गोमूत्र शिंपडावे आणि भीमसेना कापूर जाळावा, जेणेकरून घरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल. तिसरा, सेवा आणि पारायणाचे नियोजन. प्रकट दिनानिमित्त अनेक भक्त श्री स्वामी समर्थ सारामृत किंवा गुरुचरित्र पारायणाचे नियोजन करतात. नित्यसेवा. रोज किमान 11 माळ किंवा श्री स्वामी समर्थ जाप करण्याचे उद्दिष्ट ठेवा. तारक मंत्र. प्रकट दिनापर्यंत रोज 21 वेळा तारक मंत्राचे पठण करावे. सामूहिक वाचन. आपल्या भागातील स्वामी मठात किंवा स्वामी केंद्रात चालणाऱ्या सामूहिक पारायणात सहभागी होण्याचे नियोजन करा. प्रकट दिनाची खरी पूर्वतयारी म्हणजेच स्वामींच्या विचारांचे आचरण करणे होय. चौथा, नैवेद्य आणि प्रसाद नियोजन. स्वामींना पुरणपोळी आणि पिठलं भाकरी अत्यंत प्रिय आहे. प्रकट दिनी महाप्रसादाचे नियोजन करताना सात्विकतेला प्राधान्य द्यावे. जर तुम्ही घरी उत्सव साजरा करत असाल तर अन्नाची नासाडी होणार नाही याची काळजी घ्या. भुकेलेल्या जीवाला दिलेला अन्न हे स्वामींपर्यंत थेट पोहोचते, त्यामुळे शक्य असल्यास अन्नदानाचा संकल्प करा. पाचवा, मठात जाण्याचे नियोजन म्हणजे अक्कलकोट वारीची तयारी करा. अनेक भक्त प्रकट दिनी अक्कलकोटला जाण्याचे नियोजन करतात. अक्कलकोटमध्ये प्रचंड गर्दी असते, त्यामुळे तेथे गेल्यानंतर केवळ दर्शनापेक्षा सेवेवर जास्त लक्ष केंद्रित करा. सहावा, सजावट आणि दीपोत्सव. प्रकट दिनाच्या संध्याकाळी घरासमोर सुबक रांगोळी काढा आणि दिवे लावा. स्वामींचा फोटो फुलांनी सुशोभित करा. हे सर्व करताना मनात सतत स्वामींचे नामस्मरण सुरू राहू द्या. ही बाह्य सजावट तुमच्या भक्तीच्या अभिव्यक्ती असावी, दर्शनासाठी नसावी. बरोबर ना? हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.